हेलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहे क्लास 5th EVS चॅप्टर नंबर 1 अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम. ह्या चॅप्टरला आपण दोन पार्टमध्ये बघणार आहे, लेक्चर 1 अँड लेक्चर 2. सो वी स्टार्ट लेक्चर 1. बघा, सर्वांना माहिती आहे अर्थ. अर्थ काय आहे? आपला प्लॅनेट आहे. आपण अर्थवरती राहतो ना, ठीक आहे. आणि सोलार सिस्टीम या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सोलार सिस्टीम बघणार आहे. लेट्स स्टार्ट. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. बघा, चला आता तुम्ही इमॅजिनेशन करायचं आहे. तुम्ही एका ग्राउंडमध्ये उभे आहात आणि तुम्हाला वरती बघायचं आहे. वरती बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसणार? एक क्लिअर स्काय दिसणार आहे, आकाश दिसणार आहे. ओके, मग त्याच रात्री जर का तुम्ही आकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसणार? सो मेनी स्टार्स दिसणार आहेत, है ना. खूप सारे स्टार्स चमकताना दिसणार आहेत. तर हे स्टार्स आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. ओके, some stars are prominent while some are tiny and faint. If we look at them carefully, we find that many of them twinkle but some do not. काही स्टार्स हे प्रोमिनेंट आहे, खूप जास्त चमकणारे आहे. काही टायनी आहे, खूप बारीक आहेत. नंतर काही फेंट आहेत, खूप पुसट आहेत. पण त्यांना जर आपण क्लिअरफुली बघितलं तर काही आपल्याला स्टार लुकलुकताना दिसत आहेत, ट्विंकल करताना दिसत आहेत. बट सम डू नॉट. काही ट्विंकल करताना दिसत नाही. का? कारण की ते आपल्यापासून खूप दूर आहेत. मग तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? आपल्याला डे टाईमला स्कायमध्ये दिसत आहेत का स्टार? नाही, नाईट टाईमला दिसत आहे. मग नाईट टाईमलाच का दिसतात? डे टाईमला ते कुठे गायब होतात का? नाही, ते त्यांच्याच पोझिशनला असतात, त्यांच्याच जागेवर असतात. पण डे टाईमला काय होतं? सूर्याचा प्रकाश हा खूप जास्त असतो त्या स्टारच्या कंपॅरिझनमध्ये, ठीक आहे. म्हणून त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला ते स्टार्स दिसतच नाही. ओके, आणि रात्री सूर्याचा प्रकाश असतो का? नाही, म्हणून आपल्याला रात्री ते स्टार्स चमकताना दिसतात. ओके, नेक्स्ट. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shape clearly. सन आणि मून हे आपल्या अर्थच्या खूप जवळ आहेत, म्हणून आपल्याला त्यांचा जो राऊंड शेप आहे हा क्लिअरली दिसून येतो. The sun, the moon, the stars, the planet, etc. are all known as heavenly body. हेव्हनली बॉडीमध्ये कोण कोण येतं? सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट. ओके, तर ट्राय दिस. काय सांगितलं तुम्हाला ट्राय करायला? बघा, ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. एका वीकच्या गॅपमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. सपोज तुम्ही आज रात्रीला स्कायचं निरीक्षण केलं, एक पर्टिक्युलर ठिकाणावर उभं राहायचं आणि तिथून स्कायचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे आज रात्री. आज रात्रीनंतर एक वीकचा तुम्हाला गॅप द्यायचा आहे आणि एका वीकनंतर तुम्हाला परत त्याच पोझिशनला, त्याच पर्टिक्युलर ठिकाणी उभं राहून तुम्हाला स्कायचं निरीक्षण करायचं आहे. आणि दोन्हीही रात्रीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय ते नोट डाऊन करायचं आहे. मग काय काय पॉईंट्स नोट डाऊन करायचे आहेत? द ब्राईटनेस ऑफ द हेव्हनली बॉडी. ते जे तुम्ही बघितले होते कोणतेही स्टार्स, तर त्या स्टार्सचा ब्राईटनेसमध्ये काहीही चेंज झालेला आहे का एका आठवड्यामध्ये? व्हेदर द ट्विंकल, ते ट्विंकल करत आहेत का आता? देअर कलर अँड साईज, त्यांचा कलर आणि साईजमध्ये काही फरक झालेला आहे का? चेंज इन देअर पोझिशन, त्यांनी त्यांची पोझिशन चेंज केलेली आहे का? तर हे सर्व तुम्हाला पॉईंट नोट करायचे आहे. On both nights, draw a picture of illuminated portion of the moon and note how it changed from day to day. मग याच्यासोबतच आपल्याला चंद्राचंही ऑब्झर्वेशन करायचं आहे. मून माहिती आहे ना, मून आपल्या पृथ्वीजवळ आहे. मून काय आहे? आपल्या पृथ्वीचा सॅटेलाईट आहे. मून इज द सॅटेलाईट ऑफ अवर अर्थ. मग ह्या मूनचं पण आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तो त्यांची फेजेस जे आहे त्यांच्या आकारामध्ये काही चेंज होतो का? ओके, इल्युमिनेटेड पोर्शन मीन्स काय? त्याचा चमकणारा भाग, त्याच्या भागामध्ये काही आपल्याला फरक दिसतोय का? ओके, नेक्स्ट बघूया. स्टार्स. स्टार्स मीन्स काय? चांदण्या. सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांना खूप आवडतं ना स्टार्स बघायला. ओके, द हेव्हनली बॉडीज दॅट ट्विंकल्स आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट.
स्टार्स हे चमकतात, त्यांना स्वतःचा लाईट असतो म्हणून ते चमकतात. आणि कशामध्ये येतात स्टार्स? हेव्हनली बॉडीमध्येच येतात. ओके, आपण वरती बघितलं ना. ठीक आहे. द सन इज अ स्टार. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स. बघा, सन पण काय आहे? एक स्टार्स आहे आणि आपण सनच्या एकदम जवळ आहे म्हणून आपल्याला तो स्पष्ट दिसतो का नाही? क्लिअर राऊंड शेपमध्ये है ना. हेन्स इट ॲपियर्स बिग अँड ब्रिलियंट. ठीक आहे, तो आपण त्याच्या सनच्या काय आहे? जवळ आहे म्हणून आपल्याला तो बिग अँड ब्रिलियंट दिसतो, एकदम शायनी दिसतो, चमकणारा. इट इज ब्राईट लाईट इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी द अदर स्टार्स. बघा, मी तुम्हाला सांगितले त्याच्या ब्राईट लाईटमध्ये आपण दुसरे स्टार बघू शकतो का? नाही, बिकॉज ऑफ त्याला खूप जास्त लाईट आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टार. नेक्स्ट, प्लॅनेट. प्लॅनेट्स मीन्स काय? ग्रह. मग आपली पृथ्वी पण काय आहे? एक प्लॅनेट आहे, एक ग्रह आहे. द हेव्हनली बॉडी दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. प्लॅनेट हे कधीही ट्विंकल करतात का? चमकतात का? नाही, कारण त्यांना स्वतःचं लाईट नाही. प्लॅनेट डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. दे गेट लाईट फ्रॉम द सन, फ्रॉम द स्टार. कुठून लाईट घेतात ते? स्टारपासून लाईट घेतात प्लॅनेट्स. ओके, त्यांना स्वतःचा लाईट नसतो. स्वतःचा लाईट कोणाला असतो? स्टार्सला असतो. फॉर एक्झाम्पल अवर सन इज द स्टार. मग प्लॅनेट कोणापासून लाईट घेतात? स्टारपासनं. प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड अ स्टार्स इव्हन ॲज दे रोटेड अराउंड देमसेल्व्स. प्लॅनेट काय करतात? हे स्टार्सच्या भोवती फिरतात. स्टारच्या भोवती कसे फिरतात? स्वतःला फेरी मारता मारता ते असं स्टारच्या भोवती फिरत असतात. ओके. नेक्स्ट, द सोलार सिस्टीम. Our earth is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun. Its movement around the sun is called the revolvation of the earth. आपली पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. मग तिला सूर्याच्या भोवती फिरण्याला काय म्हणतात? रिव्हॉल्वेशन म्हणतात. ओके, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते ना, पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते, तर ह्याला रिव्हॉल्वेशन असे म्हणतात. आणि लाईट कोणापासून मिळते पृथ्वीला? सनपासून मिळते. बिसाइड अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. बघा, आपल्या सोलार सिस्टीममध्ये खूप सारे प्लॅनेट्स आहेत, त्यामध्ये आपली अर्थ पण येते. मग याच्या व्यतिरिक्त, अर्थच्या व्यतिरिक्त आपल्याला 7 प्लॅनेट बघायला मिळतात सोलार सिस्टीममध्ये. कोणते कोणते आहेत ते? दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. हे त्यांचे नाव आहेत. ओके, 7 प्लॅनेट्स. बघा, ही पिक्चर बघा. अ फोटोग्राफ ऑफ द अर्थ टेकन फ्रॉम अ मॅनमेड सॅटेलाइट. सॅटेलाइट हे 2 प्रकारचे असतात. फर्स्ट, नॅचरल सॅटेलाइट अँड सेकंड मॅनमेड सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट कोणती? आपण बघितला आपला अर्थचा नॅचरल सॅटेलाइट काय आहे? मून है ना. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट आहे. आणि मॅनमेड सॅटेलाइट मीन्स काय? जे मनुष्य मोठे मोठे सॅटेलाइट करून वरती आकाशामध्ये पाठवतात है ना, त्याला काय म्हणतात? मॅनमेड सॅटेलाइट. मग अशाच एका सॅटेलाइटने पृथ्वीचं पिक्चर घेतलेलं आहे. ते हे सॅटेलाइट थ्रू घेतलेलं पिक्चर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. स्पेसिफिक पाथ म्हणजे काय? त्यांना एक असा रस्ता आहे असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. प्रत्येक प्लॅनेट हे त्यांच्या पाथने असे रिव्हॉल्व्ह करत असतात सूर्याच्या भोवती. दिस पाथ इज नोन ॲज दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट. त्यालाच काय म्हणतात? त्या प्लॅनेटचं ऑर्बिट म्हणतात. ओके. द सन विच इज अ स्टार्स अँड द प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड सोलार सिस्टीम. मग सोलार सिस्टीम कशाला म्हणतात? सनच्या भोवती जे पण काही प्लॅनेट्स हे रिव्हॉल्व्ह करतात, फिरतात, त्यांना आपण सोलार सिस्टीम म्हणायचं. ओके. म्हणजे आपल्या सोलार सिस्टीममध्ये खूप सारे प्लॅनेट्स, स्टार्स, हेव्हनली बॉडीज है ना, हे सर्व प्रेझेंट्स आहे. बिसाइड द प्लॅनेट्स द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड व्हेरियस अदर्स हेव्हनली बॉडीज.
म्हणजे प्लॅनेट्सच नाही तर खूप साऱ्या हेव्हनली बॉडीज पण आपल्या सोलार सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. तर बघूया आपण कोणत्या कोणत्या आहेत. अदर हेव्हनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. फर्स्ट आहे सॅटेलाइट. आता आपण बघितलं सॅटेलाइट काय होते. सॅटेलाइट मीन्स उपग्रह. मराठीमध्ये त्याला उपग्रह म्हणतात. नॅचरल अँड मॅनमेड. सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व्स अराउंड प्लॅनेट. दिस आर कॉल्ड सॅटेलाइट्स. हे सॅटेलाइट्स कोणाभोवती रिव्हॉल्व्स करतात. आपल्या प्लॅनेटच्या भोवती है ना, म्हणून त्यांना सॅटेलाइट्स म्हणतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. सॅटेलाइट्सला पण लाईट कुठनं मिळतो. सनपासनं मिळतो. वी सी द मून ॲट नाईट. इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हेन्स इट इज कॉल्ड सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्याला रात्री मून दिसतो आकाशामध्ये, चंद्र दिसतो. मग हा चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा सॅटेलाइट असं म्हणतात. मोस्ट ऑफ द प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. म्हणजेच आता हा जो सॅटेलाइट्स आपण बघितला हा पृथ्वीचा आहे मून. असंच अदर प्लॅनेटला पण त्यांचे सॅटेलाइट्स आहेत. फक्त पृथ्वीला सॅटेलाइट आहे असं नाही. दुसऱ्या प्लॅनेटला पण त्यांचे सॅटेलाइट्स आहे आणि ते त्यांच्या प्लॅनेटच्या भोवती रिव्हॉल्व्स करतात. ओके, नेक्स्ट बघूया. ड्वार्फ प्लॅनेट्स. देअर आर सम स्मॉलर हेव्हनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. दे आर कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट. आता काही असे वेगळ्या प्रकारचे हेव्हनली बॉडीज आहेत ते पण आपल्या सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व्स करतात. तर त्यांना प्लॅनेट नाही म्हणत आपण, त्यांना ड्वार्फ प्लॅनेट म्हणतो. ओके, इफ दिस इज ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. प्लुटो हा काय आहे. एक ड्वार्फ प्लॅनेट आहे. ओके, ड्वार्फ प्लॅनेट रिव्हॉल्व्स इंडिपेंडंटली अराउंड द सन. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन. त्यांना पण त्यांचं स्वतःचं ऑर्बिट आहे आणि ते इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ओके, म्हणून त्यांना ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. नेक्स्ट बघूया ॲस्ट्रॉइड्स. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर्स देअर इज अ बँड ऑफ न्यूमेरस स्मॉल हेव्हनली बॉडीज. कोणाकोणाच्या मध्ये आहे हेव्हनली बॉडीज. खूप सारे. न्यूमरियस म्हणजे काय, खूप प्रचंड हेव्हनली बॉडीज आहेत स्मॉल. कोणत्या प्लॅनेट्सच्या मध्ये. मार्स अँड ज्युपिटर. मार्स अँड ज्युपिटर या दोन प्लॅनेटच्या मध्ये काय आहे. एक हेव्हनली बॉडीजचा एक पाथ आहे. ठीक आहे. दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड. त्यालाच काय म्हणतात, ॲस्ट्रॉइड्स म्हणतात. मग ॲस्ट्रॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हे ॲस्ट्रॉइड पण सूर्याच्याच भोवती फिरत असतात. ओके, म्हणजे ते पण आपल्या सोलार सिस्टीमचाच एक पार्ट आहेत. नेक्स्ट, कम्पेअर टू द सन अदर हेव्हनली bodies in the solar system are much smaller. The moon is closest to the earth. That is why it is appear to be so big, although it is actually very much smaller than the sun. बघा, आता हे जे स्मॉलर हेव्हनली बॉडीज आहे हे सूर्यापेक्षा खूप छोटे आहेत. आता आपला मून आहे. हा मून सूर्याच्या कंपेअरमध्ये खूप छोटा आहे, पण आपल्याला तो पृथ्वीवरून बघितल्यानंतर मोठा दिसतो. का? कारण की तो पृथ्वीच्या खूप जवळ आहे. तो पृथ्वीचा सॅटेलाइट आहे ना, तो पृथ्वीच्या भोवती फिरतो. ओके, म्हणून आपल्याला तो खूप जवळ असताना खूप मोठा दिसतो, पण सूर्यापेक्षा खूप छोटा आहे. अ डायग्राम ऑफ द सोलार सिस्टीम इज गिवन बिलो. इन इट यू सी द सन इन द सेंटर, द हेव्हनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. आपल्याला खाली डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्राममध्ये बघा, आपल्याला मध्ये काय दिसतो आहे. सन दिसतो आहे. मध्ये आपला सन आहे आणि या सनच्या बाजूला हे जे ऑर्बिटमध्ये फिरत आहे, रिव्हॉल्व्स होत आहे, हे सर्व काय आहेत. प्लॅनेट्स आहेत, है ना. ओके, द प्लॅनेट, सॅटेलाइट, ड्वार्फ प्लॅनेट अँड ॲस्ट्रॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. ही सर्व आपली सोलार सिस्टीम आहे. आता ह्या डायग्रामचं आपण केअरफुली ऑब्झर्वेशन करूया. बघा, सेंटरमध्ये काय आहे. सन. आणि सनचा फर्स्ट प्लॅनेट, सनच्या बाजूला कोण. मर्करी. नेक्स्ट आहे विनस. थर्ड आहे आपली अर्थ. ओके, आणि इथे छोटा दाखवला हा काय आहे. मून, जो की अर्थचा सॅटेलाइट आहे. आणि नेक्स्ट आहे मार्स. त्याच्या नेक्स्ट आहे ज्युपिटर. नंतर सॅटर्न, युरेनस, नेपच्यून अँड प्लुटो. प्लुटो हा प्लॅनेट आहे का. नाही, इट इज अ ड्वार्फ प्लॅनेट. आणि हे सर्व आपले
प्लॅनेट्स आहे. ओके. आणि बघा तुम्हाला दिसतंय इथे मार्स आहे आणि इथे ज्युपिटर आहे. मार्स आणि ज्युपिटर ह्या दोघांच्या मध्ये काय दिसतोय आपल्याला? ॲस्ट्रॉइड बेल्ट दिसतोय. म्हणजेच काय, हे छोटे छोटे जे ॲस्ट्रॉइड्स आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे पण आपल्या सूर्याच्या भोवतीच रिव्हॉल्व्ह करत असतात. ओके. तो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला समजलं का आता सर्व? ठीक आहे. सोलार सिस्टीम. नेक्स्ट आपण घेणार आहोत ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे लेक्चर जर का तुम्हाला खूप छान वाटलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि छान राहा आणि खेळत राहा, शिकत राहा. ओके. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.